नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल यूट्यूब चॅनल। आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। पुण्यातील सर्वात सुंदर 5 धबधबे। नंबर 5 जगताप वॉटरफॉल। हा धबधबा पुण्याजवळ असणारा एक उत्कृष्ट धबधबा आहे, जे पुण्यातील कामशेत या परिसरात आहे। हा धबधबा आणि तेथील निसर्ग सौंदर्य पाहून तुम्ही अगदी थक्क होऊन जाल। जगताप धबधबा हा खाजगीरित्या स्थापित केलेला आहे, ज्या ठिकाणी कौटुंबिक अनुकूल वातावरण अनुभवायला मिळते। पावसाळ्यामध्ये मित्र आणि कुटुंबाबरोबर भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। पुणे शहरापासून जगताप धबधबा 55 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4 भाजे धबधबा। हा धबधबा पावसाळ्यात अगदी ओसंडून वाहू लागतो, ज्याचे सौंदर्य येथे येणाऱ्या लोकांना आकर्षित करते। हा धबधबा पुण्यातील कामशेत परिसरामध्ये आहे, ज्याला माळवली धबधबा म्हणून देखील ओळखलं जातं। भाजे धबधबा हा हिरवाईच्या आणि उंच खडक टेकड्यांवरून खाली पडणाऱ्या धोधो पाण्याचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे। पुणे शहरापासून हा धबधबा 60 किलोमीटर अंतरावर आहे, तर कामशेतपासून 13 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 3 कुणे धबधबा। कुणे हा धबधबा पुणे शहरातील सर्वात सुंदर धबधबा आहे। या धबधब्याचे दृश्य इतके आकर्षित आहे की आपल्याला निसर्गाचा खरा अर्थ या ठिकाणी आल्यावरच समजतो। पुणे आणि मुंबईतील पर्यटकांसाठी वीकेंडला फिरण्यासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे। कुणे धबधबा 1600 फूट उंचीचा असून या धबधब्याची विभागणी 3 टप्प्यात होते। पावसाळ्यात हा धबधबा सर्वात प्रेक्षणीय असतो। कुणे धबधबा हा पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 2 नाणेघाट धबधबा। नाणेघाट धबधबा पुण्यातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय धबधबांपैकी एक आहे। हा धबधबा खरोखरच एक निसर्गाचा अद्भुत किमया आहे, जो चक्क उलट्या दिशेने वाहत असतो। या धबधब्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणून देखील ओळखलं जातं। नाणेघाट धबधब्यावर हवेचा दाब जास्त प्रमाणात असल्यामुळे हा धबधबा उलटा वाहतो। नंबर 1 भुशी डॅम वॉटरफॉल। हा वॉटरफॉल पुण्यातील एक प्रसिद्ध वॉटरफॉल आणि पर्यटन स्थळ आहे। भुशी धरण पुण्यातील सर्वात जुने धरण असून ते इंद्रायणी नदीवर बांधलेलं आहे। पावसाळ्यामध्ये धरणाच्या पाण्यात वाढ होऊन पाणी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहते, तेव्हा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते। येथे हिरवेगार डोंगर आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायला मिळतो। तर मित्रांनो, तुम्ही यातील कोणत्या धबधब्याला भेट दिली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मराठी पाऊल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।